परभणीतून महादेव जानकर महायुतीकडून लढणार आहेत। परभणीतून महादेव जानकरांच्या उमेदवारीची तटकर यांनी घोषणा केली। महायुतीपासून कधीच दूर गेलो नव्हतं असं महादेव जानकर यांनी म्हटलं। पहिल्यापासून आम्ही महायुती सोबतच होतो असंही जानकर म्हणाले। पक्ष नेते महादेव जानकर आपल्या सोबत आहेत। परभणीची जागा निवडताना कशा पद्धतीचे आव्हान आहेत किंवा कशा पद्धतीने सामोरं आमदार आहे तिथे राष्ट्रवादीची ताकद चांगली आहे, भारतीय जनता पार्टीची बी ताकद चांगली आहे आणि शिवसेना शिंदे साहेबाची ताकद चांगली आहे। त्या माध्यमातून आम्ही त्यांना उत्तर जनतेचा प्रेम आहे, जनतेचा कौल असेल तो मिळेल त्याप्रमाणे स्वीकारला पाहिजे। परभणीच्या निवडणुकीला या सामोरं जात असताना कुठली मुद्दे महत्त्वाचे तुमच्या समोर आहेत? परभणी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे। जसं त्या जिल्ह्यामध्ये कुठलं विद्यापीठ नाही, म्हणजे सॉरी कृषी विद्यापीठ, ॲग्रिकल्चर कॉलेज, मेडिकल कॉलेजची आता मान्यता मिळाली। रेल्वेच्या दृष्टीनं प्रश्न असेल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज तिथं नाही आहे, त्या दृष्टीनं शैक्षणिकदृष्ट्या काय प्रगती करता येईल त्या दृष्टीनं आपला प्रयत्न आम्ही करणार। महत्त्वाचं तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा उल्लेख केला की महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू होती। महाविकास आघाडीकडे तुम्ही 3 जागांची मागणी केलेली होती, मात्र त्यांनी तुम्हाला एकच देऊ केली। महायुतीने सुद्धा तुम्हाला एकच जागा दिलेली आहे। ही 2 मागितल्या होत्या, त्यातली 1 दिली, मी 50% हिस्सा महायुतीने दिला। पण महाविकास आघाडीची ऑफर तुम्हाला का पटली नाही, त्याची कारण काय? ते उद्धव साहेब आणि काँग्रेसवाल्यांनी आम्हाला विचारलंच नाही, पवार साहेबाशिवाय दुसरं कोणी विचारलं नाही।